जय शिवराय मित्रांनो, सकाळी मस्त थंडी पडली होती आणि धोका पण सर्वीकडे खूप होता. इथे आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापायला ठेवलं होतं. तोपर्यंत हात शेकत बसलो होतो. नंतर मग आपण तयार झालो आणि रिक्षा घेऊन नेहमीसारखं निघालो महाडला. थोड्या वेळाने आपल्या स्टँडला पोहोचलो. मग काय रिक्षामध्ये टाइमपास करत बसलो होतो. ये देखो 80,000 का टोपी है 80,000 का. मग आपल्या स्टँडवर फेमस असलेला लुडो खेळत बसलो होतो. मग आपला बाजार जवळ भाडा घेऊन आलो होतो. त्यानंतर आपल्या महाडच्या पोलीस स्टेशन जवळ भाडा घेऊन आलो होतो. मग परत आलो स्टँडला. इथे राजकारणावर महत्वाच्या चर्चा चालू होत्या. आपण पण त्यात सहभागी झालो. त्यानंतर मग चांबारखिंडला भाडा घेऊन आलो होतो. मग मला रविदा भेटला. त्याची रिक्षा टाकली कामाला, म्हणजे अपग्रेड होते म्हणून त्यासाठी काही सामान घ्यायला जात होतो. आता तुम्ही बोलत असाल या बिल्डिंग मध्ये कोणता सामान घ्यायला आलोय, तर हा शॉर्टकट आहे. इथून बाहेर आलो तर डायरेक्ट आलो मग बाजारात. मग दुकानात पोहोचलो. तिथे काय त्याच्या रिक्षाला लागेल तो सामान पट्ट्या फट्ट्या सर्व घेतला. मग 2-3 लाखाचं बिल बनवून त्याला घेऊन निघालो गॅरेजला. गॅरेजला येऊन बघूया बोललो काय काम काढलंय. बघतो तर रिक्षा फुल खोलून बिलून ठेवले. काय ऐकत नाही बाबा, फुल पैसा खर्च केलाय. नंतर मग केस कापायला आलो होतो. झिपऱ्यासारखी केस वाढली होती. हा केस कापतोय तो आहे जोगी. गेली 5-6 वर्ष झाली मी याच्या जवळच केस कापतोय. नंतर मग केस झाली कापून. कसा वाटतोय मग लूक आहे का नाही कडक. मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा.